सकाळी 9 वाजताच हा ट्रक आला होता आणि याच्यामध्ये सगळ्या आपल्याला लँडस्केपिंग व्हरायटीज भरायच्या होत्या. हा ट्रक होता सिद्धगंगा डेव्हलपर्स बैलोंगल यांच्यासाठी. ते बघेपर्यंत म्हणजे क्रश सँड घेऊन ट्रॅक्टर देखील आला. आता हा क्रश सँड कशासाठी आणलेला आहे आपण, ऑफिस समोर जे फुलझाडांचा एक प्लॉट केलेला आहे त्याच्यामध्ये रस्ता केला आणि त्याच्यावरती टाकायला ही क्रश सँड आणली होती. दुपारी बघितलं तर हा बैलोंगलचा ट्रक पूर्णपणे लोड होऊन तयार होता बांधून वगैरे आणि बिलिंग करायचं चालू होतं. त्यानंतर राऊंडला गेलो, तिथं बघितलं तर भांगलन करायची चालू होती. बायका बघा कशा पद्धतीने भांगलन करतात, एकदम छोट्यातलं छोटं गवत देखील काढून टाकतात. हे आहेत आपला केशर आंब्याचे मदर्स, म्हणजेच काय तर मातृवृक्ष आहेत, याच्यापासून आपण केशर आंबा बनवतो. यावर्षी थोड्या झाडांवरती आपण थोडा आंबा ठेवलेला आहे कस्टमरला दाखवण्यासाठी येणाऱ्या, आणि झाडावरच काही आंबा पिकायला लागलेला आहे, तो अशा पद्धतीने पाहू शकताय. सकाळी बघितलं तर एक दादांनी खूप छान कमेंट केलेली होती, धन्यवाद दादा, असंच प्रेम राहू देत. ही गाडी जी आहे ही पाटणला निघालेली आहे. सत्यजित पाटणकर सर यांच्यासाठी या गाडीमध्ये आपण फळझाडं, जंगली रोपं लोडिंग केलेली आहेत आणि कशा पद्धतीने रोपं आहेत ते पाहू शकताय मोठी. आता नर्सरी केली आहे तर ती मेंटेन देखील करायला पाहिजे, म्हणूनच आता ही भांगलन मोठ्या झाडांमध्ये देखील करायला लागते. भांगलन खूप येते मित्रांनो, आणि 21 इंच बाय 21 इंचचा हा केशर आंबा आहे आणि त्याच्यामध्ये भांगलन पाहू शकताय आणि पट्टे देखील स्वच्छ केलेले कशा पद्धतीने आहेत ते पाहू शकताय. 2 ट्रॅक्टर भरून भांगलन याच्यातून आपण काढलेली आहे. सकाळी आलेली क्रश सँड ही सगळी आता रस्त्यावरती पसरून घेतली होती आणि त्याच्यावरती पाणी मारून रोलर मारायचं काम चालू होतं. स्वतः मॅनेजर ते काम करत होते कारण काम व्यवस्थित व्हावं म्हणून. तर असा होता आजचा आपला हा दिवस आणि भेटूयात पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.